केला होता. भरपूर वरती केला बरोबर आहे. माननीय मेघराजे भोसले अध्यक्ष विद्यमान मावळते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि समर्थ पॅनलचे प्रमुख सुशांत शेलार अवरवून, त्याचबरोबरीने ऑलरेडी जे 2 बिनविरोध निवडून आलेले आमचे उमेदवार आहेत यशस्वी आनंद शिंदे सर आणि विजय कोचीकर, या चौघांपासून आपण सुरुवात करतो आहोत. आणि खरं सांगायचं म्हणजे आपण सगळे माध्यमाचे प्रतिनिधी आहात, तसे औपचारिक ओळख करून द्यायची तशी आवश्यकता नाही आहे, पण एक प्रोटोकॉल म्हणून मी सांगतो की अगदी सुरुवातीला प्रवीण उर्फ वासू पाटील कला विभागातर्फे ते आपली निवडणूक लढवत आहेत. सुनील महाजन निर्माता विभागातून आहेत. दीपक कदम दिग्दर्शन विभागातून आहे. चैत्राली ती ऑलरेडी आता याच विभागातून रिप्रेझेंट करते आपल्याला, ही 2 नावं सांगितली. अजय शिरोळे दिग्दर्शन विभाग, सुभाष नकाशे सर, आणि आपल्या सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा गणेश गारगोटे. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण सगळेच माध्यमाचे प्रतिनिधी आहात, अर्थातच सर्वज्ञानी आहात. म्हणजे आतापर्यंत जे काही चर्चा होते संबंध महाराष्ट्रभर सगळ्या माध्यमातून येते, समाज माध्यमातून ती आणखी बोकाळली जाते, त्याला आणि फाटे फुटत आहेत, हे सगळं घडतच आहे. तर मला असं वाटतं त्यावर बऱ्यापैकी सगळी चर्चा झालेलीच आहे. तर आपण आता उगीच आता वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप याच्यावर नको जाऊया. आता मी एकदम प्रसन्न मुद्रेने याच्यासाठी आलो की आमचा विजय निश्चित आहे आणि आम्ही त्या पथानेच तिकडं वाटचाल करीत आहोत. तर थेट आपण आमच्या पॅनलची काय भूमिका आहे आधी जी कामं आहे की ते थोडक्यात सांगितली जातील. सगळ्यात महत्वाचं की विजन 2.0 असं एक कार्यक्रम घेऊन समर्थ पॅनल या निवडणुकीला सामोरं येत आहे. असं आवर्जून सांगायचं कारण असं की आपल्याला आठवत असेल की खरं म्हणजे ही निवडणूक 5 वर्ष आधी ड्यू होती. आपण याला पंचवार्षिक निवडणूक असा शब्द वापरलेला आहे, पण प्रत्यक्षात ही निवडणूक 10 वर्षांनी होते आहे. याचं कारण मधल्या 5 वर्षात का खीळ पडली, का थांबलं, त्याला काय काय पार्श्वभूमी न्यायालयीन वादाची आहे, काय काय घडत गेलं, हा सगळा आता इतिहास झालेला आहे. त्यात आता आपण नको जाऊयात. त्यामुळे आम्ही या ऊर्जेने आणि या आशावादाने आता उतरत आहोत की जी मधली 5 वर्ष खऱ्या अर्थाने महामंडळाचा जो एक सामान्य प्रतिनिधी सामान्य सभासद होता, सगळी कामगारांपासून ते निर्मात्यांपर्यंतची ही जी अशी सगळी भाजणी आहे ही सगळीच्या सगळी एका अर्थाने निराधार झाली होती. पण तरी देखील पहिल्या 4 वर्षांमध्ये महामंडळाने ज्या पद्धतीने काम केलं ते एका नवीन टप्प्याला, ज्या टप्प्याने मराठी सिनेमा पुढे जात होता त्या टप्प्याने महामंडळ आपलं कार्यक्षेत्र विस्तारत होतं. संबंध महाराष्ट्रभर आपल्या शाखा निर्माण झाल्या. पहिल्यांदा अगदी पारंपरिक कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या त्रिकोणामध्ये जे खऱ्या अर्थाने व्यवसाय त्याच्यापेक्षा विस्तारला गेला, पण कार्यालय मात्र या त्रिकोणामध्येच फक्त काम करत होतं. तर संबंध महाराष्ट्रभर आपली 13 विभागीय आणि संपर्क कार्यालय निर्माण झाली. संबंध महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत खऱ्या अर्थाने ग्रासरूट पर्यंत जे महाराष्ट्रातले आपले कलावंत जे टॅलेंट आहे त्या सगळ्यांना मुख्य धारेत सामावून घेण्याचं मुख्य काम समर्थ पॅनलनी म्हणजे या सगळ्या विद्यमान कार्यकारिणींनी केलेलं होतं. वास्तू निवडल्या, वास्तू स्वतःच्या मालकीच्या विकत घेतल्या गेल्या, त्याच्यावरच्या अनेक गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने एक डिजिटायझेशन दृष्टीने आपण आणखी पुढचं पाऊल टाकलं, अशा अनेक गोष्टी आपण कालानुरूप बदलत पुढे 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 जात होतो. आता खरं सांगायचं म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एक साधारण बघता असं बघतो की 2004 नंतर श्वास नंतर मराठी चित्रपट एका वेगळ्या टप्प्यावर आला. कलात्मक आणि मराठी चित्रपटाची निर्मिती वाढली. सैराट नंतर असं झालं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली की सैराट करू शकतो आपण का नाही, आणि त्या अर्थाने महामंडळाची व्याप्ती त्या दिशेने सुद्धा वाढायला लागली. महामारी नंतर म्हणजे कोरोना नंतर आता आणखी एक पुढचा टप्पा आलेला आहे
मराठी सिनेमा म्हणजे कुठलाही भाषिक सिनेमा हा फक्त त्या त्या प्रदेशापुरता उरलेला नाही, तो आणखी पुढे गेलेला आहे. OTT सारखं माध्यम आलेलं आहे. आता हे विजन 2.0 जे आहे हे अशा अर्थाने आखलं गेलेलं आहे की जो बदलता काळ आहे, बदलती आव्हानं आहे, पण त्याच वेळेला बदलती संधी पण आहे. या सगळ्यांना आपण सामोरे सगळ्या इंडस्ट्रीला, आपल्या सगळ्या फॅटर्निटीला आपलं पुढे कसं घेऊन जायचं हे विजन 2.0 समर्थ पॅनल घेऊन आलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की समर्थ पॅनल अगदी बहुमताने हा कार्यभार आपल्या हाती घेणार आहे आणि विजन 2.0 जे आहे हे पूर्णपणे अस्तित्वात येणार आहे, प्रत्यक्षात येणार आहे. अशा शुभेच्छांसकटच आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी सुशांत शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. सगळ्या पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं समर्थ पॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि 2016 ते 2026 हा संपूर्ण कालावधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वात या संपूर्ण संचालक मंडळाने काम पाहिलं. आणि ते काम पाहत असताना जवळजवळ 2021 पर्यंत आमचा संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी हा संपला. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडची आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या आमच्या सहकारी जे सभासद आहेत त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार ज्या कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या आणि त्या कोर्ट कचेऱ्यांमुळे ही निवडणूक लांबत गेली. आणि आता सुद्धा जवळजवळ 17,500 मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा जो डाव होता तो आमचे जे सहकारी कलाकार मित्र आहेत त्यांनी त्या डावामध्ये यश मिळवलं. म्हणून जवळजवळ 17,500 मतदार या निवडणुकीपासून वंचित राहिलेले आहेत. खरं तर ती केस 10 जूनला हायकोर्टामध्ये संपणार होती आणि त्याच्यानंतर तो अधिकार त्या 17,500 मतदारांना मिळणार होता. पण झाल्या त्या गोष्टी झाल्या आणि आता आपण येत्या 7 जूनला आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जातोय. जसं आता सन्माननीय काझी साहेबांनी सांगितलं की पूर्ण इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये संपूर्ण मराठी चित्रपट महामंडळाच्या संपूर्ण इतिहास आपण पाहिला म्हणजे अगदी व्ही शांताराम आणि भालजी पेंढारकर यांच्यापासून ही सुरू झालेली परंपरा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली जो ऐतिहासिक गोष्ट म्हटलं किंवा सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली गोष्ट असं म्हटलं तर आमच्या कार्यकाळामध्ये चित्रपट महामंडळाच्या स्वतःच्या 3 वास्तू झाल्या आणि त्याही करोडो रुपयाच्या. मुंबईमध्ये आपण एक सरकारने दिलेली जागा होती, त्या जागेमध्ये आपण महामंडळाचं ऑफिस चालवत होतो. दरवर्षी धाकधूक असायची की यावर्षी आपलं रिन्यू करून मिळतंय की नाही, डोक्यावर आपल्याला छप्पर असणार की नाही. म्हणून मग मुंबईमध्ये सगळ्यांना सेंटर पडेल अशा अंधेरी या ठिकाणी जवळजवळ 2.5 ते 3 कोटीची वास्तू आपण अंधेरीमध्ये महामंडळाच्या नावावरती विकत घेतली. चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालय कोल्हापूरमध्ये एक जे आहे त्याच्यापेक्षाही मोठं कार्यालय चित्रपट महामंडळाला मिळावं आणि त्याच्यासाठी मुख्य कार्यालय न विकता चित्रपट महामंडळाचं कोल्हापूर मधलं जवळजवळ 2000 ते 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आपण कोल्हापूर स्टेशनच्या अगदी समोर ते आपण ऑफिस घेतलं जेणेकरून सगळ्यांना मध्यवर्ती कार्यालय जवळ पडलं पाहिजे. पुण्यामध्ये चित्रपट महामंडळाचं स्वतःचं कार्यालय नव्हतं, ते आपण स्वतःच्या मालकीचं घेतलं. म्हणजे ज्या काही आम्ही जेव्हा कारभार हातात घेतला तेव्हा साधारणतः 2 ते 2.5 कोटीच्या ठेवी होत्या, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेघराजी भोसले नेतृत्व करत होते 2-2.5 वर्षातच जवळजवळ आपण 8 कोटी रुपयापर्यंतची मजल मांडली. तर हे सगळं श्रेय जे जातं ते हे संपूर्ण त्या संचालक मंडळाला जातं आणि त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला म्हणून चित्रपट महामंडळाच्या एवढ्या मोठ्या वास्तू झाल्या. विविध गोष्टी विविध उपक्रम चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आपण केले, मग ते डिजिटायझेशन असेल किंवा वयोवृद्ध कलाकारांना मानधन योजना जी होती त्याच्यामध्ये वाढ केली. त्याच्यानंतर आपण सरकार दरबारी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर मिळावे
याच्यासाठी आपण तेव्हाही प्रयत्न केले आणि आता जवळजवळ त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळताना दिसतंय. कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केली की प्रत्येक एसटी डेपोच्या इकडे 100 कपॅसिटीचं कंटेनर एसी थिएटर हे उभारलं जाणार आहे. ते एक्सक्लुझिव्हली मराठी सिनेमासाठी असणार आहे. त्याच्यासाठी मराठी चित्रपट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुढाकार हा निश्चितपणे महत्वाचा आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जर का आता आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन बघितलं असेल तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा एक प्रस्ताव ठेवण्यात आला की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर उभारली जाणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जी काही नियमावली आणि काय सूचना असतील त्या चित्रपट महामंडळाकडे मागितलेल्या आहेत त्याही पुरवल्या जातील. अशा विविध गोष्टी या चित्रपट अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कलाकारांना काम मिळत नव्हतं आणि सगळीच मनोरंजन सृष्टी ठप्प पडली होती तेव्हा चित्रपट महामंडळाच्या वतीनं मदतीचा हात दिला गेला आणि प्रत्येकाला त्या काळामध्ये धान्याचं किट घरोघरी पोहोचवण्याचं काम चित्रपट महामंडळाच्या वतीनं केलं. अशा असंख्य गोष्टी आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या असतीलच. आणि आता पुढे जाऊन आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे विक्रम गोखले यांनी जी आपल्याला जागा दिली, जी जमीन दिली, ती जमीन कुठल्याही संचालकाच्या नावावर नाही. खूप लोक आरोप करताना आता दिसून येत आहेत की ह्यांनी ती जागा विकली वगैरे. तर मुळात ती जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावावरती केलेली आहे आणि ती त्याची कागदपत्र आहे. फक्त झाली अशी गोष्ट की त्यांनी ती कोविड काळात आपल्याला जागा दिली आणि त्याच्यानंतर आमचा कालावधी संपलेला होता आणि आमचा कालावधी संपलेला असल्यानंतर आम्हाला विशिष्ट गोष्टी करण्याचीच परवानगी असते. म्हणजे कामगारांचं वेतन असेल, ऑफिसचं लाईट बिल असेल किंवा एखादी वैद्यकीय मदत असेल, या सगळ्या गोष्टी चित्रपट महामंडळाचे संचालक करू शकतात. तिथे वृद्धाश्रम बांधण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करण्याचा अधिकार हा मुळात आम्हाला संचालक म्हणून नव्हता, कारण आमचा कार्यकाळच पूर्ण झालेला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही कारण नंतर प्रशासक नेमला गेला. सो आता तो कार्यकाळ जेव्हा पुन्हा सुरू होईल, नवीन संचालक मंडळ येईल, तेव्हा आम्ही त्या संचालक मंडळामध्ये असूच. त्यामुळे त्या बाबतीत ज्या काही घोषणा आहेत किंवा त्या गोष्टी ज्या काही करायच्या आहेत, ती जी काही कुदळ मारायची आहे ती मला वाटतं शिंदेसाहेब, आनंद शिंदेसाहेब स्वतःच्या हातानेच मारतील आणि मग ते वृद्धाश्रमाचं काम सुरू होईल अशी ग्वाही मी देतो. आणि मला असं वाटतं की खूप काही गोष्टी करायच्या आहेत. तर सगळंच मी न बोलता अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सुद्धा विस्तृतपणे याविषयी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार, समर्थ पॅनलचे उमेदवार आणि आमच्या विनंतीला मान देऊन या प्रसंगी उपस्थित असलेले मीडियाचे सर्व पदाधिकारी मित्र, गेली 10 वर्षात चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. सातत्याने पहिल्या 4 वर्षातच फार मोठी भरीव अशी कामं केलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुचनजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही दिले आहेत अनेक कामे आहेत. परंतु आता मग काय आरोप प्रत्यारोप किंवा काय आम्ही केलं लोकांना वाटतं तर ते डिटेल्स दिलेले आहेत आम्ही आपल्याला. आपण पाहाव्यात त्या खऱ्याच केलीत की नाही हेही चेक करावं आणि कुठेही वाटलं तर प्रत्येक ऑफिसमध्ये याचे डॉक्युमेंट्स आपले उपलब्ध आहेत. प्रामुख्याने आता मग पुढे काय करणार सर 2026 ते 31 या माध्यमातून आम्हाला आपल्यापुढे मांडायचं आहे. आणि त्याचसाठी ज्या 17 कॅटेगरी आहेत त्यातील 17 कॅटेगरीचे उमेदवार आम्ही त्या पद्धतीने निवडले होते. दुर्दैवाने निलमताईंनी माघार घेतली कारण त्यांनी फार मोठा उपदेश दिला की एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींना मान दिला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःहून त्या निलमताईंची पूर्ण खात्री होती की त्यांचं काम पाहून त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार होत्या. कारण वर्षाताईंबरोबर सुद्धा मी मागील 5-10 वर्ष काम केलेलं आहे. परंतु बिझी व्यक्तींच्या वेळेचा प्रॉब्लेम असतो, त्या किती वेळ देऊ शकतात याबद्दल शंका असते. परंतु निलमताई असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्याला बालरंगभूमी असेल, नाट्यपरिचय असेल या काम करून दाखवलेलं आहे. प्रचंड मोठे काम करण्याची त्यांची इच्छा असते आणि करत असतात. परंतु ते म्हटले की नाही, वर्षाताई सिनियर्स आहेत तर आपण त्यांना मान देऊ, त्यांना अजून काम करायचं त्यांना करायला देऊ. त्यांनी माघार घेतली. खरं तर आम्ही संपूर्ण त्यांचे आभारी आहोत की आम्हाला निश्चित वाईट वाटतं की ते आमचे नाही, कारण आम्हाला यायचं होतं 17च्या 17 पैकी जिंकून यायचं होतं. म्हणून आम्ही निलमताईंना उभं केलं आणि त्या अगोदर वर्षाताईंना सुद्धा विचारलं होतं
अगोदर नाही म्हटल्या परत तयार झाल्या, असो तो विषय असो. परंतु आता मी हे सांगतो की जे उर्वरित 16 उमेदवार आहेत ही निवड करताना फार विचारपूर्वक आम्ही निवड केलेली आहे की जे व्यक्तीचं काहीतरी समाजामध्ये वजन आहे, त्या क्षेत्रामध्ये वजन आहे, त्या विभागात वजन आहे. फक्त कारण महामंडळ हे फार मोठं महामंडळ. ज्यावेळी मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून भारतभर फिरतो त्यावेळेस भारतामध्ये एकमेव अशी संघटना आहे की ज्यामध्ये निर्मात्यापासून स्पॉट बॉईज पर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतर संघटना पाहिल्या तर निर्मात्यांची वेगळी असते, कलाकारांची वेगळी, आर्ट डिरेक्शनची वेगळी, टेक्निकल वेगळ्या असतात. भारतात एकमेव अशी संघटना आहे आणि 65,000 सभासद असलेली संख्या भारतात कुठलीच नाही. फार मोठे बॅकग्राऊंड असलेली संख्या आहे. 60 वर्ष जुनी अनेक मान्यवरांनी याचं अध्यक्षपद संचालकपद भूषवलेलं आहे. आणि अशा या फर्म्सचा किंवा संस्थेचा केवढा मान राखला पाहिजे, केवढं काम या संस्थेमार्फत झालं पाहिजे या विचाराने आम्ही हे पॅनलची बांधणी केलेली आहे. सर्वच आमचे जे सहकारी आहेत त्या विभागाचे मास्टर आहेत आणि फक्त मास्टर म्हणजे काम केल्यामध्ये तर मास्टर आहेतच, परंतु कलाकारांसाठी काम करणारे, वेळ देणारे आहेत. जसं आता सुशांतजी राजकारणात असले तरी ते कलाकारांसाठी सतत काम करतात. कारण आपण नेहमी म्हणतो की कलावंतांना राजश्रीयाशिवाय पर्याय नाही, तर त्याशिवाय काम होत नाही. सर्व पक्षीय विचारांचे लोक असले पाहिजेत. मी कालच सांगितले की राजकीय पक्षांचे सांस्कृतिक सेल सुद्धा असले पाहिजेत. सत्तेत असतील, विरोधात असतील, पण त्यांचा उपयोग कलाकारांसाठी होतो. त्यामुळं यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे चांगल्या कामासाठी. यासाठी आम्ही हे लोक निवडलेले आहेत आणि प्रत्येकाला एक विजन दिलेलं आहे. आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये ते डिटेल्स असतीलच. आमचे व्यवस्थित स्वतःचे प्रोफाईल्स आहेत. आम्ही काय करणार आहोत म्हणजे आनंद शिंदे जे समजा गायक आणि संगीतकारांचं नेतृत्व करतायत, त्या क्षेत्रासाठी काय केलं पाहिजे, कुठे कमी पडतोय. सुभाष नकाशे सरांचा पूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार आहे की नृत्य कलावंतांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्यासाठी काय करायचंय. डिरेक्शनमध्ये दीपक कदम असतील, अजित शिरोळे यांचंही पूर्ण तयारी आहे की आता नवीन नवीन येणाऱ्या दिग्दर्शनासाठी काय केलं पाहिजे. इंटरनॅशनल सिनेमा असतील किंवा भारतीय सिनेमाच्या रेसमध्ये आपला मराठी सिनेमा कसा पुढे जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल. त्यामुळे त्याचप्रमाणे DOP मध्ये असतील, आर्ट डिरेक्शनमध्ये, सर्व डिपार्टमेंटमध्ये असतील. आणि प्रामुख्याने मी आणि सुनील महाजन या निर्मात्यांचं आम्ही नेतृत्व करतोय. तर मी स्वतः निर्माता आहे, त्यामुळे निर्मात्यांचं काय दुःख आहे. निर्मिती करणं सोपं आहे, परंतु त्यानंतर जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार अवघड आहेत. प्रामुख्याने वितरणाचा प्रश्न. आता सुशांतजींनी सांगितल्याप्रमाणे वितरणासाठी आम्ही जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही, थिएटर संख्या वाढत नाही, तोपर्यंत मराठी पिक्चर चालणार नाही, मराठी पिक्चरला शेअर मिळणार नाही. आणि मराठी चित्रपट निर्मात्यांनी नेहमीच भांडायचं आणि मग त्यासाठी शिवसेना मनसेने रस्त्यावर यायचं, प्रत्येक थिएटरवाल्यांना सांगायचं की नाही मराठी पिक्चर लागला पाहिजे. पण ही गरज नाही. जर आपली संख्या वाढली ना, आपला प्रेक्षक ग्रामीण भागामध्ये आहे, त्या प्रेक्षकांमध्ये छोटे छोटे थिएटर्स तयार झाले, तर प्रत्येक निर्मात्याला कमीत कमी आमचं प्लॅन आहे 300 ते 500 थिएटर्स असे उभे करायचे. एका थिएटरमध्ये एका वीकमध्ये 10,000चा शेअर आला तरी लाखो रुपये त्याला मिळतील आणि कुठलाही मराठी निर्माता लॉसमध्ये जाणार नाही. हा प्रामुख्याने आमचा प्लॅन आहे. त्यानंतर महत्वाचा प्लॅन आहे की इंटरनॅशनल फेस्टिवल, इंटरनॅशनल मार्केटमध्ये मराठी सिनेमा कसा पोहोचेल, त्याचा तिथे विक्री कशी होईल, राईट्सची विक्री कशी होईल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मराठी चित्रपट महोत्सव कसा होईल. प्रामुख्याने आशिष शेलार साहेब अतिशय ऍक्टिव्ह सांस्कृतिक मंत्री आहेत आणि हे सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्यांचं म्हणणं की प्लॅन द्या आम्हाला, आम्ही प्लॅन निश्चित अंमलात आणू. चित्रपट महामंडळाच्या गोंधळामध्ये त्याची मान्यता रद्द झाली, ते सुद्धा 1 महिन्याच्या आत पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. यासाठी भक्कम असं एक संचालक मंडळ देणं आणि कलावंतांसाठी काम करणं. त्यावेळी 65,000 कलावंत आपले विसंबून आहेत. स्पॉट बॉईज असतील, लाईटमन असतील, भविष्यात कुशल कामगार किंवा आपण ज्याप्रमाणे म्हणतो की कुठेही जॉब गॅरंटी नाही आहे इंडस्ट्रीमध्ये, तर अशा वेळी त्यांना कुठेतरी हे करून देणे. माननीय उद्योग मंत्री असतील, ते सांगतात की तुम्ही फक्त कलेवर विसंबून राहू नका, तर तुम्ही काहीतरी साईड बिझनेस करा जेणेकरून तुमच्या फॅमिलीला एक गॅरंटी भेटेल, काही इन्कम मंथली येण्याची गॅरंटी भेटेल. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की कलाकारांना इतर व्यवसाय कसे करता येईल कला यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. असे असंख्य प्लॅन आमचे भविष्यात आहेत. यात प्रामुख्याने निर्माता, नवीन कुशल कारागीर तयार करणे, आहे त्या लोकांना चांगलं त्या त्या विभागाचं ट्रेनिंग देणं, कॉस्ट्युम असेल, मेकअप असतील, आता नॅचरली कास्टिंग करतात, यातून कशा प्रकारे त्या कलावंतांना मदत होईल किंवा भविष्यात कॉम्पिटिशनमध्ये कसं टिकता येईल, मराठी सिनेमा इतर स्टेटच्या सिनेमा आणि हिंदी सिनेमाला कसा फाईट देऊ शकेल. कारण आपण पाहिलं तर सर्वात आपल्याला हिंदी लँग्वेज मराठीला दुश्मन आहे त्याचे सिनेमा क्षेत्रात, कारण इझिली आपण तिकडे अट्रॅक्ट होतो. परंतु साऊथमध्ये मी पाहिलं की ते रिजनल लँग्वेजला जास्त प्रेम करतायत. आपले सुद्धा सिनेमा चांगले आहेत, तर ते पाहायला लोक येत नाहीत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक प्रेक्षकांचा
असा वर्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की मराठी प्रेक्षक पाहणारे चित्रपट जेवढे लोक पाहतात त्यांना महामंडळाचं मेंबर करून घेणं. आम्ही त्यासाठी घटनेमध्ये सुद्धा तरतूद केलेली की भले त्यांना मतदानाचा अधिकार नाही पण ते महामंडळाचे मेंबर असतील. मराठी रसिक प्रेक्षक म्हणून ती कॅटेगरी केलेली की त्याचा एक डाटा असेल की समजा पुण्यामध्ये 1 लाख आहेत, इकडे 50,000 आहेत, बारामतीमध्ये खेडेगावात आहेत, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचा एक मेंबर असेल, तो या लोकांना मेंबर्स करेल. याचा फायदा निर्मात्यांना होईल. प्रमोशन करताना टार्गेटेड लोकांपर्यंत जाहिरात कशी जाईल, त्यांच्यासाठी काही स्कीम करता येईल काय, 1 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो, त्यांना काही स्कीम दिली तर त्यातले 10,000 लोक आले तर एवढा इन्कम होईल. अशा बऱ्याच गोष्टी केल्या तर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये यायला तयार आहे. परंतु आजकालचं सर्वच बजेट जाहिरातीने याच्यामुळे त्याची पब्लिसिटी होत नाही. प्रेक्षकांना चित्रपट आला कधी गेला कधी तो समजत नाही. तो चित्रपट वितरणाबाबत फार काम करण्याची गरज आहे. आणि यासाठी प्रसिद्धी फार महत्वाची गोष्ट आहे. चित्रपटाची प्रसिद्धी कशी करायची, कशी जावी, त्यासाठी यातले मातब्बर गणेश गारगोटे जे पहिल्यांदाच आम्ही प्रसिद्धीमध्ये असा व्यक्ती घेतलेला आहे. म्हणजे तुमच्यातला व्यक्ती आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून पत्रकारांचे असतील प्रॉब्लेम आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रॉब्लेम असतील ते कसे सरकार पुढे मांडता येतील आणि त्याचा सिनेमाला कसा फायदा होईल, अशा अनेक गोष्टी आम्ही विभागातून करणार आहोत. निश्चितच हे संचालक मंडळ येणारच आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतोय. 10 वर्षापूर्वी कदाचित लोकांना चित्रपट महामंडळ माहीत सुद्धा नव्हतं. स्वतःची प्रॉपर्टी नव्हती. आमचं पुण्याचं ऑफिस तर 1 महिना ह्याच्या ऑफिसमध्ये खुर्ची टाकायची, दुसऱ्या महिन्यात तो काढायचा बाहेर, दुसरीकडे जायची ही अवस्था होती. त्यानंतर आम्ही 11 ऑफिसेस केली. फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर पुरतं महामंडळ मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात केलं पाहिजे. विदर्भ मराठवाड्यासाठी कलाकारांसाठी सुद्धा महामंडळ आहे. यासाठी आम्ही काम केलेलं आहे. तर निश्चितच याचा फायदा होणार आहे. जरी ही निवडणूक म्हणजे आपण पाहिलं 50,000 तसे वर्ग सभासद आहेत. 10 तारखेला निकाल आहे. आमच्यावर लादली गेली, अचानकपणे लादली गेली की आदल्या दिवशी रात्री काढून उद्यापासून फॉर्म भरायचे. तरी भक्कमपणे मी सांगतो की आमचे आत्ताचे उभा असलेले 14च्या 14 उमेदवार हे बहुसंख्य मताने निवडून येणार, याबद्दल काही शंकाच नाही. मित्रांनो, आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो, मला कुणावर आरोप करायचे नाही, काही नाही. मध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला असाल, गेले 30 वर्ष मी मराठी रंगभूमी असेल, मराठी सिनेमा असेल, सिरियल असेल, वितरण असेल, इव्हेंट 15च्या मध्ये कॉर्पोरेट इव्हेंट असेल, या क्षेत्रात काम करतोय. अतिशय नम्रपणे काम करणाऱ्या मी व्यक्ती आहे. कधीच मी कोणाची माझे वाद नाहीत, माझे दुश्मन नाहीत, काही नाही. आणि परमार्थी घराण्यातले आई वडील माळकरी असलेल्या घराण्यातला मी आहे. फक्त मला काही लोकांनी उचकवलं आणि मुद्दाम प्रयत्न केला, त्यामुळे मला ती बोलायची गरज होती. असे काही ठिकाणी बोलणं पण गरजेचं आहे. कारण आपलं कर्तृत्व जर क्लिअर असलं, तुम्ही तुमच्या काळात केलं असेल तर तुम्हाला अधिकार आहे पुढच्याने काय केलं विचारायचं. आणि आमच्याकडनं पूर्ण त्याची लिस्ट आहे की आम्ही काय केलं आणि लेखी आहे, यात आम्ही नाही. 52 वर्षात आम्ही का छाती टोकपणे होऊ शकतो की 52 वर्षात जे झालं नाही ते आम्ही 4 वर्षात केलं. त्यामुळे तुमच्या चुकीमुळे, तुम्ही त्रास दिल्यामुळे इलेक्शन 10 वर्ष लेट होतीये. झाली तरी तुम्ही अचानक लादली, कशी लादली हे पण लोकांना माहिती आहे. भविष्यात या जे लोक यामध्ये सहभागी, गटात सहभागी, ते कुठेही दिसणार नाहीत, कधी कुणाला मिळणार नाही. 24 तास काम करणारे आमचे कार्यकारिणी स्वमालकीचे स्वतःचे हे करून लोकांना 5,000 पासून 5-5 लाखापर्यंत औषधोपचारासाठी मदत केलेली. कलाकारांचे मेडिक्लेम व्हावे, कलाकारांना हक्काचं घर मिळावं, अशा अनेक गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत. एवढीच देतो की कुणीही काही आरोप केले तर निश्चित आपण आमची खात्री करा, संपर्क साधा. आणि आमच्याकडे प्रत्येक आम्ही काम केलेल्याचा पुरावा आहे. आम्ही सांगतो की 1 रुपयाचाही कुठं भ्रष्टाचार किंवा त्याचा दुरुपयोग महामंडळाच्या पैशाचा कधी आमच्याकडून झालेला नाही आणि होणारही नाही. आणि भविष्यात आम्ही हे जे 14 आणि आमचे 2 आलेले अपक्ष 16 संचालक हे सर्वांचे सेवक म्हणून काम करू आणि महामंडळाची उंची अजून उंच नेईल एवढीच खात्री करतो. आणि सर्वांनी आम्हाला पाठबळ द्यावं, आशीर्वाद द्यावे एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 1-2 गोष्टी फक्त सांगायच्या राहिल्या, महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे आमच्या विरोधामध्ये काही समाज माध्यमांवरती, व्हॉट्सअपवरती पसरवलं जात आहे की एका मताला समर्थ पॅनल 5,000 रुपये देत आहे. तर मला पण विचारायचं आहे, ज्यांनी हा आरोप केलाय की त्यांच्या माध्यमातून जर का मिळत असतील कुठे कोणाकडे जाऊन तर आम्हालाही सांगा आणि कोण वाटतंय तेही सांगा. तर मी आता नुकतंच पोलीस स्टेशनमध्ये बोललो आणि ज्या व्यक्तीने आमच्याविषयी पसरवण्याचं काम केलंय त्याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आता त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला
जाणार आहोत. जी व्यक्ती आमच्या काय होतं की हे करताना ना खूप त्रास होतो. आपण कितीही काही झालं तरी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये एकमेकांना भेटतो, एकमेकांसोबत काम करतो, एकमेकांना भेटायचं असतं, एकमेकांसोबतच इतकंसं आहे आपलं सगळं जग. त्याच्यात हे सगळं केल्यानंतर आपल्याच लोकांच्या विरोधात तक्रार करावी लागते. म्हणजे आम्हाला समोरूनच सांगण्यात आलं म्हणजे की तुमच्यावरती अशा पद्धतीचा आरोप लावला गेलाय, जर का तुम्ही यावर काय ऍक्शन घेतली नाही तर तुमच्यावरती अडचण येऊ शकते. आता आपल्यावरती अडचण येऊ नये म्हणून आता जाऊन तक्रार करावी लागते. तर ही एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची होती. एक महत्वाची घोषणा मेघराज राजे भोसले करायचे राहून गेलं त्यांच्याकडनं की सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत. जे ऑफिस मुंबईतलं गेलंय ते परत मिळवल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि ते रवींद्र नाट्य मंदिरलाच कसं येईल हे मी ठामपणे सांगतो आणि असाही विश्वास व्यक्त करतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं पहिलं चित्रपट संमेलन हे येत्या 6 महिन्यात दिवाळीच्या दरम्यान खूप थाटामाटात साजरं होईल. ते मुंबईत होईल का पुण्यात होईल का कोल्हापूरमध्ये होईल हे लवकरच जाहीर करू. पण पहिलं चित्रपट संमेलन होण्याचा मान जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळेल आणि ज्याच्यामध्ये सगळे घटक, मग तो स्पॉट बॉय असेल, त्याच्यासाठी कार्यशाळा असेल, एडिटरसाठी कार्यशाळा असेल, म्हणजे परिसंवाद असतील, विविध गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातील, शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील, काही सिनेमांचं प्रमोशन केलं जाईल, काही सिनेमांचे प्रीमियर होतील. असं चित्रपट संमेलन करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पहिलं संमेलन करण्याची आमची इच्छा खरं तर 2021 पासून होती, पण आमचे सगळे अधिकारच गेले त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. दुसरी गोष्ट, जे आरोप प्रत्यारोप करतायत, मी आरोप नाही करत, पण माझ्या मित्राला फसवलं गेलं. माझ्या एका प्रतिस्पर्धी उमेदवाराकडनं, मी ज्या लोअर परळ विभागामध्ये राहतो त्या लोअर परळ विभागामध्ये माझा मित्र राहतो संजय घावरे, त्याला फसवलं गेलंय त्या उमेदवाराकडनं. तर मला असं वाटतं की ते जे काय फसवलं गेलंय संजय, ते मी जाहीर करू का? तू जाहीर कर, मी सांगत नाही, तू जाहीर कर. करू शकतो ना? मला एकट्याला नाही फसवलंय, त्याबरोबर कलाकार पण आहेत. तर एकट्याला नाही फसवलंय, त्याच्याबरोबर असंख्य कलाकार आहेत. त्याविषयी दीपक कदम यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, त्यांनी ती नीट सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला माहिती आहे एक कलांगण नावाची संस्था आहे. संस्था आता केली आहे. ही कलांगण नावाची संस्था आपल्यातलेच काही संचालक होते, काही कलाकार होते, त्यांनी केली आहे. या संस्थेने एक भूखंड मिळवला आहे खांदेश्वरला, सरकारचा सिडकोकडनं घेतला आहे. हा, पनवेलमध्ये खांदेश्वरला. तो जो भूखंड आहे तो पत्रकार आणि कलाकार अशा लोकांसाठी राखीव भूखंड होता, तो त्याने घेतलाय. आता त्या भूखंडामध्ये BDSR नावाचा जो बिल्डर आहे त्याला त्याने तो डेव्हलप करायला दिला होता. 3 माळ्यापर्यंत ती बिल्डिंग बनली आहे आणि त्याच्यानंतर त्या बिल्डरवरती काही घोटाळ्याचे आरोप झाले. पडळकर म्हणून जे आपले आमदार आहेत सन्माननीय, त्यांनी हा प्रश्न विधानसभेत घेतला होता आणि तिथून त्याची चौकशी चालू झाली आणि ते सगळं बंद झालंय. मला असं वाटतं की एखादी गृहनिर्माण संस्था किंवा एखाद्या संस्थेने हा जर प्रोजेक्ट करायला घेतला असेल, तो प्रायव्हेट बिल्डरला का दिला हा एक प्रश्न आहे. प्रायव्हेट बिल्डरला दिला असेल तर कंस्ट्रक्शन कॉस्ट म्हणून लोकांकडनं पैसे घेतले गेले. मला वाटतं 13 लाख 15 लाख असे घेतलेले आहेत. जमिनीचे पैसे 5.5 लाख आधीच घेतलेले आहेत. जमिनीचे भाडं किंवा मालकी असं जे काय तो प्रकार आहे तो मला माहित नाहीये, तो संजय चांगल्या प्रकारे अजून सांगू शकतो काय आहे ते. ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना पावत्या दिलेल्या आहेत, त्यांना मेंबर करून घेतलेलं नाही सोसायटीचं, त्यांना कुठल्याही मिटिंगला बोलवलं जात नाही. काही लोकांचे पैसे स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर घेतले आहेत. ते घेऊ शकतात की नाही हा कायदेशीर बाब मला माहित नाहीये, पण ते मला वाटतं की घेऊ शकत नाही. जर तुमची सोसायटी असेल, तुमची गृहनिर्माण सोसायटी केली असेल तुम्ही, तर कोणाची पैसे तुम्ही अकाउंटवर घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, सरकारचा नियम आहे की एका फ्लॅटला 1 पार्किंग फ्री असते सरकारकडनं, असं माझ्या माहितीनुसार. मग पार्किंगचे पैसे आम्हाला रोखीने द्या असं कुठल्या आधारावर बोलू शकतात? कारण हे मागितलेले आहेत. आता हे संजय अजून चांगल्या प्रकारे सांगू शकेल. हां, विजय राणे आहेत त्याच्यामध्ये.
उमेदवार आहेत माझ्या विरोधात आहेत म्हणून बोलतोच नाहीये, कारण हा विषय खूप आधीपासून चालू झालेला आहे. दिग्दर्शक आहेत, दिग्दर्शक कॅटेगरीमध्ये भरला आहे आणि जो भूखंड आहे तो राखीव असण्यासाठी ज्यांना घरं नाहीत अशांचे राखीव आहे, पण त्याच्यामध्ये जे सभासद झालेले आहेत हे सगळे वेल एस्टॅब्लिश लोक आहेत, म्हणजे ज्यांना खरोखरच नीड आहे, खरोखरच गरज आहे अशी लोकच नाहीत त्याच्यामध्ये. अशा लोकांनी जे पैसे भरले आहेत त्या लोकांना फक्त हेराजरा मारायला लावतायत की आज होईल उद्या होईल, तुम्हाला मिटिंगला नंतर सांगू, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत. कारण ते म्हणतात की पैसे घेतले तर आम्हाला एक रजिस्ट्रेशनचा कागद तर द्या तुम्ही. की गव्हर्नमेंटकडनं ज्या उद्देशाने घेतले आहे तो उद्देश सफल झाला की नाही एवढं बघावं लागेल आपल्याला. मी सगळे पत्रकार जे आहेत त्यांना विनंती करतो की कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी आम्हाला जरूर विचारा. मी आता जे आरोप केला तुम्ही म्हणजे तो भूखंड घोटाळा केलेला त्याचे का तुमच्याकडे पुरावे आधारे आहेत का तुम्ही असं? नाही, आमच्याकडे समोरच पुरावा आहे हो, आणि पत्रकार आहेत ते. त्यांनी जे आम्हाला सांगितलं किंवा आमचे इतर जे काही सहकारी लोक आहेत त्यांच्याकडनं पत्रकार आणि कलाकार दोघांनाही फसवलेलं आहे. आणि हे पत्रकार आणि कलाकार यांच्यासाठीच ती योजना आहे. त्यांनी काही लोकांनी नातेवाईक पण त्याच्यात आणलेले. आम्हाला संजयकडनं ही गोष्ट कळली, इतर जे आहेत गोष्ट त्यांच्याकडनं, आणि पुरावे असतील तर हवे असतील तर आम्ही सादर करू. अनेक निर्माते येतात हौशे नवशे गौशे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्याशी बरेच लोक कनेक्ट असतात. डिजिटल मार्केटिंग असेल, PR असेल, अनेक लोक त्यांच्यासाठी काम करतात 5-5, 6-6 महिने. पण बऱ्याचदा निर्माते काय करतात, काम करून घेतात आणि नंतर त्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत. एक तर सिनेमा फ्लॉप झाला किंवा पैसे संपले, गणेश सरांना व्यवस्थित माहिती आहे, किंवा काही मीडिया हाऊसेसशी त्यांचे टायअप असतात, त्यांचे पण ते पैसे बुडवतात. यातले 80% निर्माते हे बाहेरचे असतात, परप्रांतीय, काम करून घेऊन हक्काचे पैसे देत नाहीत. तर महामंडळ अशा निर्मात्यांसाठी काही करणार का? किंवा महामंडळ या सगळ्याच, म्हणजे नुसतंच ही कॅटेगरी असं नाही, पण महामंडळाशी संबंधित जेवढे पण विभाग आहेत या विभागा व्यतिरिक्त पण चित्रपट क्षेत्राशी संबंधित जी लोक आहेत त्यांच्या जेव्हा तक्रारी महामंडळाकडे येतात तेव्हा आमची एक समिती आहे, लवाद समिती. त्या लवाद समितीचा महिन्यातून 2 वेळा त्याची एक तारीख असते. त्यावेळेला 3 ते 4 संचालक मुंबईतले त्या समितीचे बसतात. दोन्ही पार्टीला बोलवलं जातं, त्याची त्यांना नोटीस दिली जाते, काय आहे ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. हे मुंबईमध्ये होतं तसंच ते पुण्यात होतं, तसंच ते कोल्हापूरमध्ये होतं. आणि हे आज नाही आहे, हे वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे. पण याच्यासाठी गोम पण अशी आहे ना की आता चित्रपट महामंडळ ही इतकी जुनी संस्था आहे, आता चित्रपट महामंडळात आपल्याला काही मिळत नाही म्हणून लोकांनी वेगवेगळ्या संस्था काढल्या, सरकार दरबारी गेले की तुम्ही चित्रपट महामंडळाला जशी मान्यता दिली आहे तशी आम्हाला द्या, नाही तर आम्हाला देत नसाल तर त्यांना पण देऊ नका. ही आपलीच लोक आहेत. त्यामुळे कधी कधी काय होतं की हा मोठा होतोय, पण हा मोठा होत नाही, ती एक संस्था आहे, त्या संस्थेचं श्रेय आहे. हे कोणी सुशांत शिलार किंवा मेघराज भोसले किंवा सुभाष नकाशे एकट्याचं काम नाहीये. हे व्ही शांताराम ह्यांनी, म्हणजे भालजी पेंढारकर, जयश्रीताई, बाबूजी वगैरे यांनी करून ठेवलं. आम्ही फक्त ते पुढे नेण्याचं एक काम करतोय. पण आपल्यातलीच काही मंडळी जेव्हा असं वागतात तेव्हा आम्हाला पण खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप अडीअडचणी येतात. पण ही लवाद समितीच्या माध्यमातून, पण अगेन मी तुम्हाला सांगेन की ह्याचं एक एकी जर का ठेवली आणि हे एकच जर का ठेवलं ना तर मला वाटतं अशा पद्धतीची फसवणूक कोणी करू शकणार नाही. कारण महामंडळाच्या माध्यमातून लाखो रुपये आपण लोकांचे वसूल करून दिलेले आहेत. पण आता काय झालंय की ते सेन्सॉरसाठी एक आमची NOCची एक जी होती की ते फक्त महामंडळाची NOC असेल तरच तुम्हाला सेन्सॉर मिळणार. पण त्याच्या सुद्धा आमची काही मंडळी आहेत आपल्यातलीच, त्यांनी जाऊन त्यांना हे सांगितलं की नाही आमच्या पण तुम्ही ह्याला हे द्या, मान्यता द्या, नाही तर त्यांचं काढून टाका. म्हणजे आम्हाला देत नाही त्यापेक्षा ठीक होतं, त्याच्यासाठी प्रयत्न करा ना, तुम्हाला मिळावं याच्यासाठी. महामंडळाचं काढून टाका याच्यासाठी जास्त प्रयत्न करतात. पण सुशांत, तू सेन्सरचा मुद्दा मांडलास ना, बरोबर आहे. कारण मंडळामध्ये दुजाभाव असल्यामुळे सेन्सर अडवणूक करतं. 2-2 महिने निर्मात्यांना सेन्सरकडून सर्टिफिकेट मिळत नाही आणि दिलं तर UA देतात, तर UA देतात. हे काय झालंय त्यासाठी आमचं समर्थ पॅनल पुढाकार घेईल करणार. निश्चितपणे आपणच पुढाकार घेतो आणि त्याच्यासाठी आता इतर ज्या संस्था आहेत त्यांनी जे काही गोष्ट सांगितली, मग ते हिंदीशी संबंधित पण ज्या काही फेडरेशन आहेत, इम्पा असेल किंवा इतर काही असोसिएशन्स आहेत,
त्यांनी सुद्धा सांगितलं ना की आमच्याकडे जर का तो प्रोड्युसर रजिस्टर असेल तर त्याला पण तुम्ही मान्यता द्या. मग काय रेकॉर्ड राहत नाही, आणि तो रेकॉर्ड जर का एकाच थ्रू राहिला, आता मराठी सिनेमाची एकमेव संस्था आहे ना ही, तर मग तुम्ही ते अफिलिएट होणं गरजेचं आहे त्या निर्मात्याला. तुम्ही तिकडे जाऊन फेडरेशनचं कार्ड काढून तुम्ही इथे येऊन मराठी चित्रपटाचं अनुदान किंवा सेन्सॉर कसं काय मागू शकता? पण समर्थ पॅनल निश्चितपणे आधी काम करत होतं आणि अजून जोमाने या जाचक अटी ज्या आहेत त्या आपण कमी करण्याचं काम निश्चितपणे करू. दुसरं पण असं आहे की बऱ्याच वेळा कलाकार प्रमोशनला येत नाहीत, निर्मात्याला खूप त्रास होतो नंतर. त्यासाठी जर समजा सेन्सॉर ज्या मंडळाकडे आले, निर्माता तक्रार घेऊन, ह्याच्यात गोष्ट अशी होते ना की काही निर्मात्यांना आम्ही वारंवार सांगत असतो की तुम्ही प्लीज जेव्हा येता प्रोड्यूस करायला तेव्हा येऊन भेटा, त्याविषयीची माहिती मिळवा. तुम्ही माहिती पुस्तक पण आपण काढलेलं आहे, ते तुम्ही घ्या. होतं असं की माझ्याकडे पैसे आले की मी उठतो, मला कोणीतरी स्टोरी ऐकवतो, मग मला असं वाटतं की नाही माझा हा पुतण्या आहे, त्याला मी हिरो म्हणून घेतो, आणि मग अशा पद्धतीने तो जेव्हा सिनेमा होतो तेव्हा 4 दिवसांनी त्यालाही असं वाटायला लागतं अरे मॉनिटरच्या समोर बसून काय ऍक्शन असतं म्हणायचंय. मग तो 6व्या दिवशी डायरेक्टर पण झालेला असतो. मग अशा निर्मात्यांचं काय होतं की नाही होतं असं, आणि अशा निर्मात्यांचं काय होतं मग की त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांना कळत नाही. मग ऍग्रीमेंट ही जी गोष्ट आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट होणं खूप गरजेचं आहे, हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. हे स्पॉट बॉय साठी पण तेवढंच गरजेचं आहे, कारण हे लिगल डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही बनवा ना कलाकाराबरोबर की बाबा एवढ्या कालावधीमध्ये आम्ही शूटिंग पूर्ण करू, एवढ्या कालावधीमध्ये डबिंग पूर्ण करू, तू प्रमोशनला आलास तर तुला तुझे पैसे मिळतील. हे तुम्ही करा ना कॅटेगरी वाईज. आज आपण कुठल्याही कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला जो पगार मिळतो तर आपण त्यांचं लिगल डॉक्युमेंट साईन करतो ना, मेल तर करतोच ना. बरं आता ते पण नाही राहिलेलं फिजिकल. तुम्ही त्या मेलवरती फक्त येस नो काय तुम्हाला रिप्लाय करायचा तो करा, इतकं साधं झालंय, पण ते करत नाहीत आपली लोक. आणि अग्रीमेंट फॉर्मॅट पण आपल्याकडे महामंडळाकडे वकील पण आहे, पण नाही लोकांना तेवढा वेळ नाही आहे. आणि मग कोणी पैसे बुडवले की मग महामंडळ काहीच करत नाही. समर्थ पॅनलचा अध्यक्ष कोण, उमेदवार कोण असेल? तुम्ही आमच्या सोबत असतात तर आम्ही तुम्हालाच केलं असतं. पण गणेशजी यांनी उमेदवारी स्वीकारली, पुढच्या वेळेला तुम्ही आमच्या सोबत पाहिजे. गणेशला तुमचा पाठिंबा असेल तर आमचाही गणेशला पाठिंबा आहे. श्री गणेशच म्हणायचं ना. अजून कोणाचे काही प्रश्न? मला प्रश्न आहे, बॉलिवूडमध्ये एखादा निर्माता ऑलरेडी इम्पा किंवा डब्ल्यूआय मध्ये ऍक्ट मध्ये आहे, ऑलरेडी तो मेंबर आहे, तर असं बोललं गेलं काय मराठी जर काढायची मला गरज नाही, तिथे महामंडळाचं अध्यक्ष म्हणजे मेंबरशिप घ्यायचं, तुम्ही त्या इम्पा आणि डब्ल्यूआय याच्यात घेऊ शकता. हे कितपत खरं आहे काय? इट शुड बी कंपल्सरी आपली मेंबरशिप घ्यायला. GR मध्ये जे काही गोष्ट आहे मेघराजी यांना निश्चितच मराठी चित्रपटासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं रजिस्ट्रेशन करणे अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी गरजेचं आहे की सेन्सॉरला सुद्धा आमची NOC लागते. आणि ज्यावेळेस अनुदान मिळत होतं म्हणजे मागे 6 महिन्यापर्यंत अनुदान मिळत होतं, अनुदानात सुद्धा तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासद असला पाहिजे, कंपल्सरी होतं. त्यामुळे तिथे महामंडळाची मेंबरशिप जरी वेस्टर्न इंडिया किंवा इप्पाचा तुम्ही असला तरी महामंडळाची मेंबरशिप घेणंही कंपल्सरी होतं. परंतु मुनगंटीवार साहेब जाता जाता शेवटच्या दिवशी इलेक्शनची आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एक चुकून GR काढला आणि त्यात मान्यता रद्द केली. परंतु आता आशिष शेलार साहेब ते म्हटले की तुम्ही बॉडी आल्यानंतर 1 महिन्याच्या आत चित्रपट महामंडळाला जी गेलेली मान्यता आहे ती महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळेल. त्यामुळे त्यासाठी कंपल्सरी निर्मात्याला चित्रपट महामंडळाचे मेंबर होणे गरजेचंच आहे. मेघराजजी, हल्ली निर्मात्यांना अ वर्ग आणि ब वर्ग 40 लाख 30 लाख अनुदान दिलं जातं, तर तुमचं पॅन आल्यानंतर तो वाढ होईल का? कारण महागाई वाढली, निर्मिती निश्चितच होईल. आणि त्यापुढे सांगतो पुढचा पण 10 लाख जे अनुदान मिळाले आता 200 निर्मात्यांना ते सुद्धा महामंडळाच्या प्रयत्नातून मिळालेले आहे. कोणी काही श्रेय घेत असेल किंवा सांगत असेल तर असं नाही, तुम्ही खात्री करू शकता. आम्ही कोविड पासून फॉलोअप करत होतो की कोविडमध्ये हे चित्रपट रिलीज झाले, त्यांना थिएटरमध्ये लावू शकले नाही, त्यामुळे 10 लाख त्यांना मिळाले. आणि 40 आणि 30 लाख ही कमी अमाऊंट आहे. आदरणीय आशिष शेलार सर अतिशय पॉझिटिव्ह आहेत कलाकारांच्या गोष्टीबद्दल, ते अभ्यासू आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत. आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर थिएटरची सुद्धा मिटिंग घेतली. सिंगल स्क्रीन थिएटर ओनर्स, मल्टिप्लेक्स थिएटर ओनर्स आणि आमचे प्रोड्युसर्स याची मिटिंग घेतली मागे 2 महिन्यापूर्वी. त्यांनी प्लॅन करायला सांगितलं की मराठी चित्रपट कशा प्रकारे लावायचा.
मल्टिप्लेक्समध्ये एवढे स्क्रीन रिझर्व, सिंगल स्क्रीन एवढे स्क्रीन रिझर्व यातून होत नाहीये. ते एक हिट झाला चित्रपट सैराट सारखा की ती वर्षाचं कव्हर होऊन जातं. तर कंपल्सरी एक स्क्रीन, जर 4 स्क्रीन असतील त्यातली एक स्क्रीन किंवा काही शो वर्षभर रिझर्व असले पाहिजेत असं आम्ही मागणी केलेली. आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही पाठपुरावा करू शकलो नाही तर आमची बॉडी ऑफिशियल नव्हती. परंतु आता आल्यानंतर 1 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि शासन आमच्या बरोबर आहे. सर पूर्वी असं होतं काय तुम्ही अनुदानासाठी का तुम्हाला एक फॉर्मॅट लागायला 4K किंवा काही तुमचे नियम होते, त्या नियमनुसार तुम्ही A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड दिलं जातं. आता काय त्याच्यामध्ये बदल आहे का? कारण आता डिजिटल पूर्ण डिजिटल झाले नाही, आता कुठल्याही फॉर्मॅट मध्ये केलं 2K रेझोल्युशन आणि तुम्ही जर त्याचा DI केला चित्रपट की त्या रेझोल्युशन मध्ये येतो, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही मोबाईलवर जरी चित्रपट केला आणि त्या क्वालिटीचा केला तर तो काही विषय नाही. ते तुमचे मार्क्स असतात, तिथे 100 मार्क्स असतात प्रत्येक गोष्ट, कथा निवड, पटकथा, संवाद, बॅकग्राऊंड, चित्रपटात टेक्निकल विभाग, तुम्ही DI केलाय का, तुम्ही कुठल्या कॅमेरावर केलेला आहे, काय केलेलं आहे, किंवा कुठले पात्रांची निवड, पात्र म्हणजे कलाकार हे कलाकार म्हणून नाही, योग्य पात्रांची निवड आहे का त्या कॅरेक्टरला. त्या प्रकारे 100 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क मिळाले, 50 51 ते 70 त्याला 30 लाख मिळतात, 70 ते 100 मध्ये त्याला 40 लाख मिळतात आणि 50च्या खाली 50 पासून 40 पर्यंत 35 ते 50 त्यांना 10 लाख रुपये मिळतात. मेघराजजी 2 प्रश्न सुशांत तुझ्यासाठी पण आहे. एक पहिला प्रश्न, तर आपल्याच महाराष्ट्रात मराठी सिनेमांना वेळेवर शो मिळत नाहीत, चांगले शो मिळत नाहीत. तुम्ही मगाशी म्हटलात की तो प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि मागच्या ते बघितलं तुम्ही पण आंदोलन केलं की एखादा चांगला सिनेमा आपला चालला असेल पण साऊथच्या सिनेमांमुळे तो हटवला जातो 3 दिवसात, काही काही सिनेमे 2 दिवसात हटवले जातात. त्यामुळे निर्माता मरतो, कारण रेशो खूप तो वेगळा असतो. सिनेमा चालला तर निर्माता जगेल. तर याच्यावरती काही तुम्ही भूमिका घेणार आहात का? आणि दुसरा प्रश्न, एकाच दिवशी, हे वर्षानुवर्षापासून आहे, एकाच दिवशी 5-5, 6-6 सिनेमे येतात, मग त्यात कुठलाच चालत नाही, ऑडियन्स पण हे डायव्हर्ट होऊन जाते. आता परत 19 तारखेला 3 मोठे सिनेमे येतात. तर या गोष्टींवर आळा घालण्यासाठी काही पावलं तुम्ही उचलू शकतात का, किंवा निर्मात्यांशी काही चर्चा यावर करू शकतात का? कुछ नहीं होता यार, असा एक जो कॉन्फिडन्स आहे जो प्रत्येकाला असं वाटतं अरे इसका कुछ नहीं होता रे, मेराही आहे, तर तो कुठेतरी मला त्यांच्याकडनं घ्यावा असं कधी कधी वाटतं. पण विषय असा आहे की जेव्हा आता आपण त्या सिनेमासाठी आंदोलन केलं, मराठी सिनेमासाठी, त्याच्यानंतर आता मेघराजींनी सांगितलं की त्याविषयी शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर गृहसचिवांना बोलवून आपण तातडीची बैठक मंत्रालयात लावली होती. ती सगळी माहिती तुम्हाला आहे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या. आपण थिएटर्स ओनरला पण बोलवलं, मल्टिप्लेक्सवाल्यांना पण बोलवलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा गोष्टी समजून घेतल्या की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. तर एक्झॅक्टली प्रॉब्लेम असा आहे की एक सर्टन शोज मराठी सिनेमाला द्यायचे अशी एक नियमावली जी शासनाकडनं हे झालेली आहे. पण होतं असं की एखादा दुनियादारी सारखा सिनेमा येतो किंवा एखादा लय भारी सारखा सिनेमा येतो किंवा एखादा बाई पण भारी देवासारखा सिनेमा येतो आणि तो वर्षभराचा सगळा जो कोटा आहे तो सगळा पूर्ण होऊन जातो त्या थिएटर मालकाचा. मग त्या मल्टिप्लेक्सवाल्याला असं होतं की अरे मी तर दिले माझे सगळे शो, माझं तर झालंय बॉस सगळं. त्यांची अडचण ऐकून घेतली की जेव्हा तुमचे शोज येतात आणि जेव्हा तुमचे सिनेमे लावायचं ठरतं तेव्हा जर का थिएटर 20% पण भरलं जात नसेल तर आम्हाला लागणारी वीज आणि आम्हाला लागणारा जो काही मेंटेनन्सचा खर्च आहे तो त्या शो मधून निघत नसेल आणि आम्हाला आमच्या खिशातनं पैसे घालून जर का ते शो चालवायला लागणार असतील तर मग आमची परिस्थिती कठीण होते. पण जर का तुमचे चालणारे म्हणजे मराठी सिनेमा असेल किंवा कुठल्याही लँग्वेज मधला सिनेमा असेल तो जर का चांगला चालत असेल तर आम्हाला सुद्धा वेळ नाही लागला की ते शोज कमी करायला. उलट जेव्हा म्हणजे माझ्या सिनेमा मी काही सिनेमे केले त्याचा माझा अनुभव असा आहे की हिंदी सिनेमेचे शोज कमी केले, चेन्नई एक्सप्रेसचे शोज कमी करून आम्ही आठवत असेल त्या सिनेमाचे शोज वाढवले होते. भाग मिल्खा भागचे शोज कमी करून मराठी सिनेमाचे शोज वाढवले होते. प्रभातला तर सकाळी 7चा शो होता. सो अशाही गोष्टी झालेल्या. तर यासाठी आपल्याला एकच करता येईल ते म्हणजे आपल्या हक्काचं थिएटर असलं पाहिजे. तिथे कोणाचीच मक्तेदारी चालता कामा नये. म्हणून जर का परिवहन महामंडळाच्या वतीनं आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या वतीनं जर का त्याविषयी ठोस पावलं उचलली गेली म्हणजे ऑलरेडी ते सुरू आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी घोषणा झाली आहे की मुंबईमध्ये मराठी सिनेमासाठी स्वतंत्र थिएटर उभारणार, जर का या गोष्टी झाल्या तर ही बरीचशी समस्या दूर होईल आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ म्हणून प्रयत्न करू. आता होतं असं की बऱ्याचशा गोष्टी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ करतं
पण नुसतं आशिष नंबरवर फोटो काढून मी अनुदान मिळवून दिलं 100 सिनेमांना असे बोलणारे पण काळे गोरे लोक आहेत आमच्याकडे. आता काय बोलायचं. आणि एक बरं मी ऍक्टिंगच करतो. आमचे जे प्रतिस्पर्धी लोक आहेत ते ऍक्टिंग पण करतात, ते नंतर मग सेटवर जातात, मग त्यांना कळतं की अरे जेवणाचं पण कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे, जेवणाचं पण कॉन्ट्रॅक्ट घेतात. मग कळतात लॉजिंगची पण व्यवस्था करायची. अरे माझं हॉटेल पण आहे, मग ते लॉजिंगची पण व्यवस्था घेतात. मग त्यांना कळतं जनरेटर पाहिजे, लाईट पण पाहिजे. मग ते म्हणतात त्याला देऊ नका काम, माझ्याकडे लाईट पण आहे, जनरेटर पण आहे, हे पण मी देतो. 4 लोकांचं काम काढून स्वतःलाच कसं मिळेल असे काही माझे मित्र आहेत. त्यांच्या काळ्या धंद्यांविषयी मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही, पण आहे असं फॅक्ट आहे. आणि हे माझे सगळे मित्र आहेत जे कलाकार, ते 10 वर्ष कुठे गायब असतात, ते 5 वर्षांनी निवडणूक आले की उभे राहायला येतात कुठून. ते समाजसेवा बाकीच्या वेळेला पण करायला पाहिजे ऍक्च्युली त्यांनी. हा बोला गावडे साहेब. मेघराजी, काही सिनेमागृह असे आहेत की ते आयत्या वेळेला मराठी सिनेमांचे शो रद्द करतात. आता सिटी लाईटचं एक उदाहरण सांगितलं सांगायला गेलं तर मकरंद अनासपुरेचा एक सिनेमा बघा, मी काय करतो घरातून निघालो की तिकीट काढतो पटकन, कारण का आपल्याला मध्ये काय काम निघेल सांगू शकत नाही. तर ते 15-20 मिनिटावर तिकीट काढतो. तिकीट काढायला गेलो, सिनेमा कॅन्सल, शो कॅन्सल. दुसरा एक मुद्दा आम्हाला असाच झाला, कोणता सिनेमा होता, सुबोधचा होता, कोणता सिनेमा. त्यावेळेला आम्ही दोघं तिकीट म्हणजे सिनेमा बघायला निघालो आणि हे पोचले वाटतं इथे सिटी लाईटमध्ये पोचले. मला यांनी सांगितलं सिनेमा रद्द केलाय, तुम्ही घरी जा. मी घरी गेलो आणि नंतर मग मित्रांना फोन करून मग तो सिनेमा दाखवायला लागला. भाईने एकट्याने सिनेमा बघितला. असे प्रकार होतात. हे आपल्याला आम्ही गेलो म्हणून माहित पडलं. असे कितीतरी नाही ते तुम्ही होता म्हणून एकट्याला अमिताभ बच्चन मध्ये होतो मला. परंतु त्यात किती हजार तो थिएटर मला सुद्धा लॉस झाला. हे पण बघा, लाईट असते एका शोचं मिनिटानं. प्रॉब्लेम तोच आहे, सुजानजीने याप्रमाणे सांगितलं ना की मराठी चित्रपटाला जे मल्टिप्लेक्स असतील हे सगळे टार्गेट पूर्ण करत आहेत. आणि आम्ही नेहमी मांडतो, आपले मित्र आहेत, पुण्याचा आपण तर येऊन मला दाखवतात. बघा ना मेघराज, 3 लोक बसले, परत तुम्ही काढला की तुम्ही ओरडता. तिसऱ्या दिवशी माणूस पण फिरकत नाही. शनिवार रविवार सोमवारी माणूस आहे. तर तो प्रॉब्लेम त्यासाठी आपण आपले छोटे थिएटर्स जे आपले टार्गेटेड ऑडियन्स आहे ते ग्रामीण भागात आहे. आता फक्त काय, फक्त पुणे मुंबईमध्ये मल्टिप्लेक्स पण सगळीकडे नाही, चांगले थिएटर्स नाही जास्त ठिकाणी, तर बाकी आपण जागा नाही. एवढ्या तिकडचे रेट्स देऊन सामान्य प्रेक्षक येऊ शकत नाही. त्याप्रमाणे आमची जी आयडिया आहे ना की 500 थिएटर्स शासनाने उभा केले. आम्हाला जागा द्या, भले एसटी स्टँडवर काही द्या, काही ज्या संस्था आहेत म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, मार्केट यार्ड असेल, त्याच्या प्रचंड जागा आहेत सरकारच्या तालुक्याच्या ठिकाणी. अशा प्रत्येक असे मोठ्या जिथे MIDC आहे, जिथे मोठे मोठे उद्योग चालतात, तीच थोडी जागा द्या आम्हाला. असे जागा दिले तर आम्ही प्रायव्हेट पार्टनर्स घेऊन आम्ही 500 थिएटर उभा करू, महामंडळ ते चालवेल आणि हे शेअरिंग बेसिसवर असतील, कुठलेही नाही. तुमचा चित्रपट फिक्स आम्ही 8 दिवस ठेवणार, तर आम्हाला माहिती आहे 8 दिवसात एका थिएटरमधले 10,000 जरी त्याला मिळाले शेअरिंग, काही न करता निर्मात्याला, into 500 तो निश्चित लाखो रुपयामध्ये प्लसमध्ये असणार आहे. आपण यांच्याशी भांडून उपयोग नाही, कारण यांनी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली. कायदेशीर पण आम्ही प्रयत्न केला ते टिकू शकत नाही, तर तो त्यांचा बिझनेस आहे. सरकारने जेवढी फॅसिलिटी दिली तेवढं सरकारने कंपल्शन केलंय. याच्या पुढे कंपल्शन केलं तर ते कोर्टात जातील, ते पण टिकणार नाही. ज्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न केला तो, त्यावेळेस शिंदे साहेब म्हटले की सामंजस्याने मिटवा. आम्ही त्यांच्या आता चर्चा चालू आहेत. मध्यंतरी आमचाच पिरियड संपल्यामुळे चर्चा खोळंबली, परंतु ही नवीन आता आमची बॉडी आल्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे वितरणाचा, तो आम्ही सॉल्व्ह करू आणि शासनच त्याला मदत करू शकतं. आणि माझ्या 30 वर्षाच्या अभ्यासानुसार मिनीप्लेक्स छोटे छोटे थिएटर्स स्वतःचे झाल्याशिवाय हा मार्ग मोकळा होणार नाही, आणि ते आम्हीच करून दाखवू, एवढी खात्री. बरं, टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करू, हे काय आहे? तुम्ही माझे नाहीत बरोबर, काय आहे काय? निवडणूक झाली की कळेल. पण तो कार्यक्रम केला आमचा टप्प्याटप्प्याने असं बोलणारे काही बोलतात. बरेच गोष्टी आता होतात की आमचे आरोप झाले की आम्ही कोणाचे फॉर्म भरून दिले नाहीत, काही नाही. वर्षाताईंचा फॉर्म सुद्धा आमच्या समोर भरला गेला. आमचे जेवढे 43 विरोधकांचे फॉर्म होते ते भरले. CCTV होता महामंडळाच्या ऑफिसमध्ये भरले गेले. तर ती केलं त्यांनी प्रयत्न वेगळा करायचा, आणि ज्या लोकांना कॅमेरा दिसला की ऍक्टिंग सुचते ती त्यांनी प्रयत्न केला, पण तीच मीडियाला कळलं की कशा प्रकारचं चुकीचं आहे. मग त्याच्यावर राजकीय मी पहिल्यांदा सांगितलं की नीलमताई शिर्के त्याच्या अगोदर वर्षाताईंना विचारलं, सर्व अभिनेत्री किशोरी सानेपासून मी सगळ्यांशी बोललो, अलका मुलांशी बोललो की ताई तुम्ही इंटरेस्टेड आहात का, पण सगळे म्हणजे नको, आता आमचं आम्ही बिझी आहे हे ते.
तुम्ही बघा नवीन काम करणारी वेळ द्यायला पाहिजे आम्हाला. वर्षालाही सुद्धा म्हणजे नाही मी आता सिरियलमध्ये एवढी बिझी महामंडळाला वेळच देऊ शकत नाही. पण आता महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर कुठून त्यांना वेळ मिळायला लागला माहित नाही. मिळून दे, चांगली गोष्ट आहे त्यांच्या हातून. पण अध्यक्ष होण्यासाठी आपल्या मागे 17 जणांचं पाठबळ लागतं. संचालक मंडळामधून निवडून अध्यक्ष होते, या डायरेक्ट होत नाही. तर त्यामुळे ठीक आहे, त्यांची अपेक्षा प्रयत्न करतात. पण आता तिथे 3 जण इच्छुक आहेत. आनंद काळेंना अध्यक्ष व्हायचंय. रणदिवेंची शेवटची इच्छा आहे, कित्येक वर्ष झाले की मला अध्यक्षपद करा. वर्षाताईंना पहिला अध्यक्ष व्हायचंय. होऊन ते शुभेच्छा आमच्या ते मला आमच्या सहकार्याचे. पण 8 तारखेला आम्हाला गॅरंटी 14च्या 14 उमेदवार फक्त आम्हाला बहुमताने यायचे, म्हणजे डिफरन्स मोठा घ्यायचा आहे. आमचा फिक्स टार्गेट आहे 80-20, म्हणजे 100 मतं असले 80 मतं आम्हाला मिळणार आहेत, 20 मतं त्यांना मिळणार. म्हणजे कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर विजय मिळावा आणि काम लिस्ट दिसेल तुम्हाला. तुमचे गणेश जे आहेत आमच्या बरोबर त्यांना कधी फोन करायचा, एवढं तुम्ही बोलला होता, एवढं तुमच्या वचननामे होतं, काय झालं नाही आम्हाला माझ्यापर्यंत यायचं पण नाही. कारण गारगोटी सर तिथं असतील, ते म्हणतील आपण हे बोललो होतं, ह्या महिन्यात हे होणार होतं, ह्या महिन्यात हे होणार होतं. करणारी लोक आहेत, करू शकतो. त्यामुळे एकदा स्थिरता येऊन द्या आम्हाला. 8 तारखेपुढे सर्व काम दिसेल. प्रश्न असा आहे काय, तुम्ही निवडून आलात, अध्यक्ष झालात, whatever, तर आमच्या पत्रकारांसाठी काय? मी त्यालाच जोडून तुम्हाला स्पष्टीकरण असं करतो की गेल्या 5 वर्षात मराठी मीडिया खूप मोठा झाला. आणि जर तुम्ही आता बघितलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत एका दिवसात 5-5 कार्यक्रम असतात. आणि अनेक जण फ्रीलान्सर्स पत्रकारिता करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. त्यामुळे प्रत्येकाला दुपारचा कार्यक्रम करून संध्याकाळच्या कार्यक्रमात 3 तास कुठं आपण काम करायचं हा प्रश्न येतो. तर माझी तुम्हाला सूचना अशी आहे, जर तुम्ही आता रवींद्र नाट्य मंदिरात पुन्हा आपलं ऑफिस महामंडळाचं हे सगळं प्लॅन करताय, एखादा पत्रकार कक्ष जर तिथं तुम्ही स्थापन केला तर मुंबईतल्या सगळ्या पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि त्याचा उपयोग होईल सगळ्यांना. गांभीर्याने विचार. अगदी म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरामध्ये बरीच जागा आहे, करण्यासारख्या गोष्टी आहेत. आदरणीय उदयन सामंत साहेब जे आपल्याला कलाप्रेमी आहेत, निर्माते म्हणून आपल्याकडे रजिस्टर आहेत, ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत की बाबा तुम्ही सांगा फक्त लीज घेऊन या हे कामाची. आणि शिवसेनेमध्ये किंवा आताच्या याच्यामध्ये वेळ लागत नाही. करायचं असेल मनापासून तर ते निश्चित मनापासूनच करतात. तर या गोष्टी ज्याप्रमाणे आमच्या होणार आहेत, मी पहिल्यांदा सांगतो की आम्ही आल्यानंतर घटना दुरुस्ती केल्यानंतर कुठेतरी तुमची एंट्री झाली. म्हणजे महामंडळामध्ये पहिल्या पत्रकारांना पण प्रवेश नव्हता. गणेशरामाची प्रसिद्धीच्या रिलेटेड तुमचा आमच्या नव्हता. पण मी म्हटलं हे वर्षानुवर्ष तुम्ही कलाक्षेत्रात येत आहे. आता राज काजी सर आमचे सकाळला पुण्यात उपसंपादक होते. कित्येक वर्ष मराठी नाटक चित्रपटाचं समीक्षण करतात, हे करतात. या व्यक्तींना कधी विचारलंच गेलं नाही, काहीच नाही. आनंद शिंदे सर एक घराणं आहे मोठं की जे मराठी संगीतासाठी एवढं काम केलेलं आहे. या लोकांना कधी प्रवाहातच घेतलेलं नाहीये. आम्ही असे सिनियर्स आणि आता जे तरुण काम करणारी म्हणजे टाकायचं असतील